नमस्कार, मी गिरीश परदेशी. कृषिव क्रिएशन्स पुणे यांच्यातर्फे आयोजित प्रियदर्शी नाट्य महोत्सव 24 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक रोड इथे. या महोत्सवामध्ये एकूण 5 नाटकं सादर केली जाणार आहेत. 24 तारखेला असेल पहिलं नाटक लाईट गेलीये का. 25 तारखेला 2 नाटकं असतील. त्यापैकी पहिलं नाटक आहे संध्याकाळी 5 वाजता लगबत नावाचं, आणि दुसरं नाटक आहे भूषण गाथा. आणि 26 तारखेला पण 2 नाटकं होतील. पहिलं नाटक असेल राम मोहम्मद सिंग आझाद आणि दुसरं नाटक असेल देवी. आणि या सगळ्या नाटकांबद्दलचे डिटेल्स, त्यांचे टायमिंग्स, ड्युरेशन्स, तिकीट बुकिंग लिंक, फोन बुकिंग नंबर खाली दिलेल्या कॅप्शन मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. भेटूयात चांगली चांगली नाटकं पाहायला, आपल्या मित्रांना एनकरेज करायला, त्यांचं काम बघायला, आणि मुख्य म्हणजे चांगल्या नाटकांमधून चांगला बोध घ्यायला, उत्सव साजरा करायला. प्रियदर्शी नाट्य महोत्सव. सी. नमस्कार, मी वर्षा दांदळे. कृषिव क्रिएशन प्रस्तुत प्रियदर्शी रंगमहोत्सव 2025 या महोत्सवात आम्ही दिनांक 24 सप्टेंबरला ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक रोड, पुणे येथे आमचा दीर्घांक घेऊन येत आहोत संध्याकाळी 7 वाजता. पहिलाच दिवस आहे महोत्सवाचा, तर प्लीज सगळ्यांनी हजेरी लावा आणि आमच्या या लाईट गेली आहे का या दीर्घांकाचा आस्वाद घ्या. वाट पाहते. धन्यवाद. अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते. वेळ झाली. सेठ म्हणाले तुम्हाला नाईट स्टे करायचा असेल तर सिंगल बेडरूम सांगलेला तुम्ही आहे का अशी सोय? किती छान. मला विचारलं मग चालेल ना, मी थांबते. मग इथे लोडशेडिंगचा त्रास नाही ना? नाही, 24 तास पावर. काय मुक्त अशी विमुक्त अशी, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते. कृष्णाचा मी पावा होते, ज्योतही बनते दिसा होते. दुरून यावी अशी बोलती या लाजी अदान. स्वतःचा विश्वासच कुणाला होता विश्वास. तो विश्वास शोधायला मी बाहेर गेले. बाहेर गेले आईबाबांची भांडणामुळे.
कृष्णाचा मी बावा होते, ज्योतही बनते ईसा होते. दुरून यावी अशी बोलती या लाजी अदान. नमस्कार. क्रिशिव क्रिएशन्स प्रस्तुत प्रियदर्शी रंगमहोत्सव 2025 मध्ये आम्ही घेऊन येत आहोत एक नवा कोरा धमाल नाट्यानुभव दृष्टी निर्मिती ल ग ब त दिनांक 25 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक रोड येथे. नक्की या. हे लग्न कधीच होऊ देणार नाहीयेत तरी. मी त्यांच्या डोक्यावर बसले म्हणून चाललंय सगळं, कळतंय का? चंदाळे गेलं ना गावातलं बाहेर, तोंड बघून द्यायचं नाही आपल्याला एकमेकीचं. तर नाही, असं नको नको करावं लागेल आपल्याला. मान्य आहे मला, मला पण तर करायचंय ना तुझ्याशी लग्न. मग कशी बोलते तू आता? अगं मला तुझ्याशिवाय ना दुसरं कोणी दिसत पण नाही. आणि पोरगा तर नाहीच नाही. होय का? पण आपलं प्रेम कसं समजणार या लोकांना? नाही समजणार अगं. आणि तुला समजवायचंच काय मुळात त्यांना? आता ह्यांना समजलं नाही म्हणून आपण सोडून देणार आहे का? लग्न कॅन्सल करायचंय का? नाही ना. हे बाई, मी तुला एकदम सोप्या भाषेत सांगते. असं समज, ही तंटमुक्त स्पर्धा देवानं फक्त आपल्यासाठी सांगली. काय मी सगळी माहिती काढली. पुढचे 4 दिवस आमचे अण्णा आणि तुमचे पप्पा काही म्हणजे काहीच करू शकणार नाहीत आपल्याला. गावाला लाखाचं बक्षीस आहे. पुढच्या 6 महिन्यात निवडणूक आहे. अण्णा तर ही संधी नाही घालवायची आणि आपण पण नाही घालवायची. खूप स्वप्न रंगवलीत आपल्या आयुष्याची, होय का? पण घरच्यांच्या आशीर्वादाशिवाय मिळतोय हा, मिळतोय. सगळ्यांचा आशीर्वाद मी मिळवून देईन, टेन्शन घेऊ नको. मेरे रूम में एसी लगा के खुद गर्मी में शर्मा जी नहीं सोए थे? आप सोए थे अन्ना जी? इडियट. करेक्ट. अरे रिझर्वेशन मधून सीट मिळाली काय तुला? हा? मगाचपासून शिकलेले म्हणतोय त्याचं काय नाही. पिक्चर डायलॉग होता त्याला. अरे या विषयावर काहीतरी बोलतो, सगळं बोलतो. पण तुम्ही कोणी मला बोलू देणार आहात का? मी बोलायला आलो की मध्ये बोलता. बोलतो. सॉरी सॉरी. मी काय या विषयातला एक्सपर्ट माणूस नाही. आपण शासनाने जे काय ठरवले ते आहे. गंमत म्हणजे कोणाच्या बाजूने बोलायचं याचा विचार देखील शासन करतच आहे. आपण आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, एक शासकीय अधिकारी म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही हा विषय हाताळले त्याच्यासाठी हिरवा दिवा. बरं का ना, मी माझ्याकडून तंटामुक्तीसाठी 100% पिसोळे गावाचं नाव पुढे करणार आहे. नाही वाजवा, अजून मोठ्याने टाळ्या वाजवा, सगळ्यांनी वाजवा. अहो, ज्या पद्धतीने तुम्ही हा विषय हाताळलाय, चर्चा करून सोडू पाहत, ही सगळ्यांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांचं अभिनंदन. तर आता राहिला विषय कोणाची बाजू घ्यायची याचा. बोला. आमची ना साहेब. हा. साहेब खरं सांगू का?
कोणाची बाजू घ्यायची मला पण कळत नाही. असं कसं कळत नाही? हा, शासन म्हणून काहीतरी बोललं पाहिजे ना, निर्णय द्या काहीतरी. मग त्यांनी बोललं पाहिजे ना. आता तुम्ही सांगा ना त्यांना. साहेबांचं बोलणं झालं. अण्णा अण्णा हे संध्याकाळी जोशीबुवांचं कीर्तन आहे ना मंदिरात? हो हो, जोशी बुवांच्या कीर्तनाला सर्वांना घेऊन या त्रंबक. साहेब पण येणार आहे. मी हो, आता ते जेवण करतील आणि ताणून देतील. हा? जाऊ दे होतो चला जेवण करायला आहे. चला साहेब चला. अण्णा मला बोलायचंय. अरे वा, स्वागत आहे. म्हणा. स्वागतीत नाही अण्णा, मग पर्सनल बोलायचं त्याला. चला पर्सनल बोलायचं. चला. जगदाळे साहेब, तुम्ही नका जाऊ. तुम्ही थांबा ना 2 मिनिटं. पर्सनल सगळ्यांच्या चहा नाही घेतला ना साहेबांनी अजून. अहो, त्याला काय होतंय? आपल्याच घर आहे की. बोलू दे की तिला प्रश्न. हो बोला. बोल दे तू. बरं. हा बोल. हा. मम्मी मुद्दा सांगते. असं काय अण्णा? ते मी तुम्हाला लई दिवसांपासून सांगतच होते मला. वर्षात तर म्हणत होती माझं लग्नाचं वय झालंय. मी कधी म्हणले ना सांगते? काय म्हणा परिवार? म्हणले ती म्हणली होती तुझं लग्नाचं वय झालंय. मी म्हणलं अगं नाही झालं. ती म्हणली नाही झालंच आहे. त्याचं काय मग? अरे हे झालं. मला लग्न करायचं अण्णा. काय बोलली? काय बोलली? लग्न करायचं आहे म्हणते. लग्न करायचं. लग्न करायचे. हा ठरलंय करू. चला ना. हा. अरे कॉंग्रॅच्युलेशन. आत्ता करायचं. आता म्हणजे आत्ता म्हणजे आत्ता. आता इथं आत्ता इथे लगेच नाही. 2-4 दिवसात करूयात. चालेल ना? 2-4 दिवसात म्हणजे ओके भावाने बोलला. अण्णा यांना समजून सांगा. हो. याची वागणूक असेल तर मारलं जाते ना. सांगतो. आणि का ना ही फाईल घेऊन ये. लावतो गणपुलेंना फोन. हा सुटणाऱ्या भालेराव साहेबांना फोन लावतो. मुहूर्त काढू. परिवार मित्र परिवार सगळ्यांची ओळख करून दिली. काय तुमचं गाव तसंच आहे. अभिनंदन. हा शासनाने सांगितल्याप्रमाणे 7 दिवस मला इथे राहावं लागेल. ते 7 दिवस मला तुमची कामं पाहावी लागणार. त्या आधारे मी तुम्हाला मार्क देणार किंवा तुमचे मार्क कापणार. तर त्याच्यासाठी हे माझ्या सोबत राहणार. जिथं जिथं मी जाईल तिथं हे माझ्या सोबत राहणार. चुकीचं करत नाही. कोण काय बोललं खरं? मुस्काडच फुटते. गेले गावचे मार्ग. या जगदाळे साहेबांच्या साड लपून आपण आपल्याच गंजाचा फायदा नाही ना घेते. गेली का? त्यांच्या मानमुठीवर असं बंदूक ठेवून ते दंडमुक्ती गावाच्या कारणाने आपण आपला स्वार्थ त्यांच्या मागे नाही ना मारत आहे. स्वार्थ काय का स्वार्थ? प्रेम आहे ना तरी आपल्या एकमेकींवर आहे ना. लोकांसाठी असं तो मस्करीचा विषय, माझ्यासाठी नाहीये. माझ्यासाठी पण नाहीच आहे. गावात शेतजमीन वाडा किंवा इतर कोणत्याही कारणानं तंटा झाल्या गावचे मार्ग कापले जातील. आणि अंदाज घेऊन काय कापलं जाईल हे काय मला विचारू नका बुवा. या स्पर्धेचं निरीक्षण करण्यासाठी
एक शासकीय अधिकारी उद्यापासून गावात राहायला येणार आहे. त्याने एकूण 25 मार्क कापले तर गाव स्पर्धेतून बाद होणार आहे. म्हणून उद्यापासून गावात सगळ्यांनी इमाने एकदा राहायचं, कळलं का? अण्णांच्या विशेष सूचना समाप्त. ऐका हो, ऐका. शासकीय अधिकारी आणि एक आठवडा आपल्या गावात राहिला रे. म्हणजे गावात कुणी कुणाशी भांडण करू शकणार नाही, कुणी कुणावर ओरडू शकणार नाही ना. बेस्ट काम झालेलं आहे एकदम. हॅलो सोन्या, हॅलो सोन्या, आपल्या लग्नाचं फिक्स कसं झालं? कसं काय म्हणजे? हो, ऐक, मी बोलणार आहे अण्णांशी उद्या. हा. टेन्शन घेऊ नको ना तू, तू फक्त लग्नाची तयारी कर. हा. काम टेन्शन झालं रे ते. ते तुझं पाणी घे. नाही, असं नाही. बापाशी बोलायची काही पद्धत असते का नसती? दुसरं काय बोलते तुझ्याशी? काय पाहिजे मला लावलाय हा? सांगून ठेवते. मी त्याच्या गळ्याला जाऊन सांगेन, या गोष्टी बोलत चाललाय. अण्णांची मार्क जातील, मग असं बोलू. दृष्टीनिर्मित लगबग, लेखक चैतन्य कुलकर्णी, दिग्दर्शक श्रेयस इंदापूरकर. सविनय सादर करीत आहोत लगबग. नमस्कार, मी अश्विन आणि मी येतोय तुम्हाला एक गोष्ट सांगायला. एका अशा कवीची ज्याने आपल्या आवडत्या राजावरती अनेक काव्य लिहिलेली आहेत, कविता केलेल्या आहेत. अशा एका कवीची गोष्ट जो खूप दूरच्या प्रदेशातून महाराष्ट्रात आला आणि आपल्या आवडत्या राजाचा दरबारी कवी बनला. मी बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकवी भूषण यांच्याबद्दल. त्यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या काव्यावर आधारित एकपात्री एकांकी सादरीकरण भूषण गाथा. कृषी व क्रिएशन्स प्रस्तुत प्रियदर्शी रंगमहोत्सव 2025 मध्ये दिनांक 25 सप्टेंबर संध्याकाळी 7 वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक रोड इथे. कवी भूषण यांच्या आयुष्याबद्दल आणि त्यांच्या काव्याबद्दल जाणून घेण्यासाठी नक्की या. औरंगजेब के सामने एक शर्त पेश की कि वो उन पर काव्य बनाएंगे, लेकिन औरंगजेब उन्हें जान से नहीं मारेंगे. औरंगजेब ने भी ये शर्त हंसते हंसते मंजूर कर ली. और तभी कवि भूषण ने कहा कि बोले कि ठोर बाप बादशाह शाहजहां ताको कैद कियो मानो मक्खिया गिलाई है. कि बोले कि ठोर बाप बादशाह शाहजहां ताको कैद कियो मानो मक्खिया गिलाई है. बड़ो भाई दाना बाको पकड़ के मारे डालो, मैं रहू नहीं माँ को चाहे सको बारी है. बंधु तो मुराद बकस वाली चुप करे बेको, बीच दे कुरान खुदा की कसम खाई है. भूषण कवि कहे सुनो औरंगजेब, एते काम किने तभी बादशाही पाई है. भूषण कहते हैं औरंगजेब सुनो, किबले के समान, किबला यानी वो दिशा होती है जहाँ पर मुसलमान नमाज पढ़ते हैं. कवि भूषण कहते हैं किबले की तरह जो पवित्र था तुम्हारा बाप शाहजहां, उसको तुमने कैद कर लिया और इतना घिनौना पाप कर दिया मानो मक्की आग लाई हो, जैसे मक्के को आग लगा दी हो. सभी इच्छा पूर्ण करने वाले कल्पद्रुम यानी कल्पवृक्ष है. कोई कहता है कि वो इतने सुंदर है जैसे पृथ्वी पर ईश्वर अवतार है. कोई कहता है कि उनका साम्राज्य ऐसे फैला है जैसे धरा पर चंद्रमा हो. और कोई कहता है रण में
शिवाजी मानव रूपी सिंह है, कोई कहता है रण में शिवाजी नरसिंह है। जब उन्होंने लोगों से पूछा कि शिवाजी महाराज मुझे कहाँ मिलेंगे, तो सभी ने एक पहाड़ की ओर इशारा कर दिया, रायगढ़। जमीन अगर आसमान को गले लगाने की कोशिश करे तो जैसा दिखेगा वैसा, आसमान की ओर बढ़ने वाले हाथ की तरह ऐसा नुकीला, ऊंचा और पहाड़ी किला जहां पर आम तौर पर बस बाज और सिंह जैसे खतरनाक पंछी और जानवर रहते थे, लेकिन यहाँ पर रहता था कोई और। कुंद कहा, पयवृंद कहा, अरुचंद कहा, सरजादस आगे, भूषण भाज कुशानु कहा, खुमान प्रताप महीदल पागे, राम कहा, द्विज राम कहा, बलराम कहा, रणमय अनुरागे, बाज कहा, मृगराज कहा, अति साहस में शिवराज के आगे। शिवाजी के सामने कुंद का फूल और क्षीरसागर भी क्या है, शिवाजी के प्रताप के आगे सूरज की किरणें और फैलती हुई आग भी क्या है। शिवाजी के सामने युद्ध में श्री राम, बलराम और परशुराम भी क्या है। शिवाजी के साहस के सामने बाज और सिंह भी क्या है। तो ऍक्च्युली काय आहे की जे आहे डॉक्युमेंटमध्ये वेगवेगळ्या कविता असतात, सो मी त्या ऑन स्पॉट ठरवतो कुठली म्हणून, खूप काही आहेत त्याच्यामध्ये। मी तेव्हाच ठरवतो मी आता तुम्हाला सिंहगडची गोष्ट सांगितली, पण सुरत लुटल्याचे आणखी 4 काव्य आहेत ते आहेत त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर पन्हाळ्याच्या 4 गोष्टी आहेत त्या आहेत, शाहिस्तेखानाची गोष्ट आहे अख्खी। अच्छा, सो मी तेव्हा ठरवतो की काय सांगायचं, सो दॅट्स वाय आय हॅव केप्ट इट लाईक दॅट। आणि ऑलमोस्ट आता ते रुळत चाललेलं आहे। सो पहिला शब्द उचलला की माझी सगळं, कारण टंग ट्विस्टर आहे, म्हणजे अनुप्रास वगैरे तर अनदर लेवल आहे। थँक्यू। स्वंभ पर रावण दंभ पर रघुकुल राज है, पवन बारी बाह पर संपुरति नाह पर जो सहस्त्रवाह पर राम द्विज राज है, दावा दुर्ग दंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है, तेज तम हंस पर कन्न जिमी कंस पर क्यों मलेच्छ वंश पर शेर शिवराज है। नमस्कार, मी पार्थ अरुण बेहेरे। आमची संपूर्ण टीम घेऊन येतोय क्रिशिव क्रिएशन्स प्रस्तुत प्रियदर्शी रंग महोत्सव 2025 साठी आमचं नाटक राम मोहम्मद सिंग आझाद घेऊन 26 सप्टेंबरला संध्याकाळी ठीक 5 वाजता ज्योत्स्ना गोळे सभागृह, टिळक रोड, पुणे येथे। हे नाटक शहीद सरदार उधम सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे। या नाटकाचं लिखाण सतीश वराडे आणि प्रसून पाठक यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर नाटकाचं दिग्दर्शन सौरभ संभाजी शेगर यांनी केलेलं आहे। तर या एका नवीन नाटकाचा साक्षीदार व्हा। भेटूयात। राम मोहम्मद सिंग आझाद, त्याने त्याच्या हातावर ते नाव लिहिलं होतं, कारण त्याचा असा अर्थ होता की कोणताही एक धर्म तुमच्या विरुद्ध संघर्ष करीत नाही, तर अखंड हिंदुस्थान तुमच्या विरुद्ध लढायला आला आहे। पुढे जज बोलला, अरे किती निर्भुलपणे तू त्या मायकल ओडवारला मारलंस। निर्घृणपणे मारणे काय असतं ते विचार होता माइकल वायरला आणि जनरल डायरला। उन्होंने हमारी बैसाखी कैसे मनाई थी,
अरे पण तू मारलाही जाऊ शकत होतास. जनाब, मैं तो उसी दिन मर गया था. जलियांवाला बाग में हजारों निरपराध मारले गेले तेव्हाच मैं वो रूह हूं जो तुम दरिंदों से बदला लेने आया था. मेरा नाम है राम मोहम्मद सिंह आजाद. मैं हर एक पंथ हूं, हर एक जात हूं जो तुमसे लड़ने आया हूं. माइकल ओडॉयल को मारने के बाद तुम भाग भी सकते थे, तो भागे क्यों नहीं? जनाब, हम हिंदुस्तानी हैं, कभी पेट दिखाकर भागते नहीं. सामने से गोली भी चलकर आए तो सीना तान के खड़े रह जाते हैं. तुम अगर भाग जाते तो हिंदुस्तान जा सकते थे और उधर हजारों धम सिंह तैयार कर सकते थे. ये भी सही है. अगर मैं हिंदुस्तान भाग जाता तो हजारों उधम सिंह तैयार कर सकता था. लेकिन जनाब, आप जिस दिन मुझे फांसी पर लटकाओगे ना, उस दिन पूरा हिंदुस्तान उधम सिंह हो जाएगा. तो सोचा दोनों काम साथ में हो जाएंगे. जी चंदा. चले बेला, चल. वहां पे ढेर सारी मिठाई है. बेला, बाळा इकडे ये. सरस्वती दे, थोड़ा जल्दी भेजना. यहीं पे खड़ा हूं मैं. काय 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 झालं? ये वेग उत्तर. तू जिथे जा रही असी त्या जलियांवाला बाग मध्ये आज बैसाखी आहे. बैसाखी एक फक्त निमित्त आहे, पण बाळा रॉलेट ऍक्ट चालू आहे. सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांना सोडवण्यासाठी तिथे सभा आयोजित करण्यात आली. त्यामुळे तिथे काहीही होऊ शकतं. कदाचित गोळीबारही होऊ शकतो आणि तू मारलीही जाऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी जर तिथे आले आणि गोळी मला तुझ्या पाठीवर दिसली तर मी तुला तिथे आहे तशी सोडून येईल. पण गोळी मला तुझ्या छातीवर दिसली तर तुला छातीशी धरून घट्ट मिठी मारेल. नाव काय? कोणाचं? तुझं? का? नाही म्हणजे नाव माहिती असलं की कुंडली काढता येते ना. लग्न लावायचंय. मैंने पूछा नाम क्या है? तकलीफ. तकलीफ. वाकड्या चिरतोय. तुमच्याकडे शिकलोय. वाकडे कसं चालायचं? मैंने पूछा नाम क्या है? बोला ना. तकलीफ. कोणासाठी काम करतोस? कोणासाठी काम करतोस? आझादीसाठी. आझादी? स्वप्न पूर्ण होणारच. हो, होईल ना पूर्ण. पण मला सांग, हे बंदुका काढतोस कुठून आणि कोणासाठी? कुठून आणतो ते माहित नाही, पण हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी आणतो हे मात्र निश्चित. अरे पण तुम्ही हे का करताय? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारला तर म्हणजे बघा ना, हा देश आपला, पण त्यावर हुकूमत गाजवतायत ते इंग्रज. का? इथली प्रत्येक वस्तू आपल्या मालकीची, पण त्यावर मालकी त्यांची का? सांगा ना का? आवाज नीचे. जितना पूछा जाए उतना ही बता. कोण कोण आहे आणखी तुझ्यासोबत? तू काय? मी? हे कसा? कारण तू एक हिंदुस्थानी आहेस आणि माझ्यासोबत माझा हिंदुस्थान आहे. वेडा आहेस तू? हो,
वेळीच लोक इतिहास घडवतात. बरोबर आहे. वेळीच लोक इतिहास घडवतात. अगदी त्या जनरल डायर सारखी. म्हणजे बघ ना, 13 एप्रिल 1919 ला त्या जनरल डायरने सुद्धा एक असाच इतिहास घडवला. नमस्कार, मी नाट्य प्रशिक्षक आणि अभिनेत्री रश्मी देव. मी येत आहे क्रिशिव क्रिएशन्स प्रस्तुत प्रियदर्शी रंगमहोत्सव 2025 मध्ये स्नेह पुणे निर्मित आणि संस्कार भारती प्रस्तुत एकल नाट्य देवी घेऊन. योगेश सोमण लिखित दिग्दर्शित या आमच्या नाटकाचा महोत्सवामधला प्रयोग आहे 26 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता JBS अर्थात ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक रोड, पुणे इथे. भूमिका आणि कलाकार यांच्या परस्पर संवादातनं, परस्पर संबंधातनं उलगडत जाणारं एका सम्राज्ञीचं, एका राजमातेचं भावविश्व अनुभवायला नक्की या. 26 सप्टेंबर संध्याकाळी 7 वाजता JBS. भेटूच. हा आपला दुष्ट हेतू. आता आपली गाठ रणांगणावरच पडेल. माझ्या बरोबर युद्धकलेत पारंगत असलेल्या स्त्रियांची ही फौज असेल. मी हरले तरी कीर्ती करून जाईल, पण आपण स्त्रियांकडून हरला तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. अहिल्याबाईस तिच्या राज्यासकट भिडता येईल या भ्रमात न राहावे. त्यातच आपले हित आहे. श्री शंकर आज्ञेकडून. आणि आम्ही व्यूह रचला. कडेकोट बंदोबस्त केला. तुकोजीच्या देखरेखीखाली फौज सज्ज झाली. आमच्या देखरेखीखाली महिलांची एक फौज सज्ज झाली. माहेश्वर कोटाच्या रक्षणासाठी शिंदे, पवार, गायकवाड यांच्याही फौजा येऊन दाखल झाल्या. दादासाहेब उज्जैन पर्यंत पोहोचले होते. तुकोजी त्याच्या फौजेसह क्षिप्रा नदीच्या अलीकडे येऊन दाखल झाला होता. नदी पलीकडे दादासाहेबांची छावणी होती. तुकोजींनी त्यांना निरोप पाठवला. क्षिप्रा ओलांडताच तलवारीला तलवार भिडली. हातगोळे व तोफांचे कारखाने सुरू करून सर्व सामग्री तयार राहील असं पाहावं. रामजी यादव वाकबगार म्हणून त्यांची मदत घ्यावी. इकडे शिकस्तीने आलो, पण कुठल्याच गोष्टीचा भरवसा नाही. खंडेरायाच्या मनात असेल तर परत भेट, नाहीतर मिळालेले मान सन्मान अपमान घेऊन वीरगती. दौलत प्राणपणाने सांभाळावी. सर्वांना आशीर्वादपूर्वक देवी. देवी काय काय हलकल्लोळ झाला असेल नाही त्यावेळेला. म्हणजे लाख बांगडी फुटली. कसं सावरलं स्वतःला दौलतीला. धर्मसंकटच. आजपर्यंत जे कमावलं ते पानपतावर गमावलं. पण आम्हाला एक कळत नाही की एवढ्या 2 महिन्यांपासून गिलच्यांच्या हालचाली कळत असूनही श्रीमंतांना आपले रागरंग आवरता आले नसते का. अरे त्या सैन्यानं लढायचं आणि मरायचं ते कोणाच्या तोंडाकडे पाहून. पेशवाई म्हणजे पूर्वजांच्या पराक्रमाचा गाजावाजा आणि अमर्याद खंडणीखोरी. या खंडणीखोरीपायी अवघ्या उत्तरेत शत्रुत्वाचं बीज पेरून ठेवलं. आम्ही मामनजींनी सांगितल्याप्रमाणे ग्वाल्हेरला आमचा मुक्काम झाला. पण ओळखलं नाहीस ना. अगं तू दिसलीच नाहीस तर तुला कसं ओळखणार. इतकं सुंदर निरीक्षण करते आहेस आमचं आणि म्हणतेस आमचं पात्र तुला समजलं नाही. हा ए पोरी, अगं सर बाजूला, ते घोड तुडविल तुला. अगं वय बाजूला. काय सोनं 200 तोळे आणि दर 13 रुपये 10 आणे. इट्स जस्ट अनबिलिव्हेबल. आम्ही आज याला चांगला आमचा होळकरी इंगा दाखवतो. तो बिचारा गरीब दयावया करत मालेरावला सतत म्हणत होता, सरदार सरदार आम्ही काही केलं नाही, आमचा काही गुन्हा नाही, खंडोबाची आण आम्ही वंगाळ वागलो नाही. उठा गे, अंग धुवून घ्या.
घुसलखान्यामध्ये सतीदेवीचा समदा जामानिमा झालाय. हे बघ, खंडेरावाच्या बाकीच्या सर्व जणी पतीसोबत जळतील, पण वैधव्याच्या जिंदगी भरल्या आगीत जळून दौलत उजळायची ती तुला अहिल्ये, तुला. हे देवी, आपल्या कार्यकर्तृत्वाची पदमुद्रा निव्वळ इतिहासावरच आपण उमटवली नाहीत, तर आज आत्ता या क्षणी आभाळावरही उमटवली आहेत. आपल्याबद्दलच्या अभिमानाने अधिक उंच सखोल होत ते पूर्ण विस्तारले आहेत. Are you having any fun? What you getting out of living? Who cares for what you've got if you're not having any fun? Are you having any laugh? Are you getting any loving? If other people do, why can't you have a little fun? After the honey's in the comb, all the bees go out and play. Even the old grey mare down home has got to have, hey, 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 better have a little fun. You ain't gonna live forever. So while you're young and gay, still okay, have a little fun. Why should you work and save and save? Life is full of ifs and buts. Even the squirrels save and save. And what have they got? That's better have a little fun. You ain't gonna live forever. So while you're young and gay, still okay.